लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी। हो, लाडक्या बहिणींनो पुन्हा अजून 1500 रुपये आले, पुन्हा आले 1500 रुपये। आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींना अजून 1500 रुपये आले त्यांनी कमेंट करून सांगा, कमेंट करून सांगा। हे बघा, तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळाले, बरोबर। ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळाल्यानंतर पुन्हा अजून तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये टाकले जात आहेत। हो, तुम्ही बरोबर ऐकतायत, सप्टेंबरचा हप्ता पण सुरू झाला आणि सप्टेंबरचा हप्ता सुरू झाला आणि तुम्हाला सप्टेंबरचे 1500 रुपये पण येणे सुरू झालेले आहे। अत्यंत महत्त्वाची खुशखबर। आणि बघा, ज्यांना कोणाला पैसे आले नाही त्यांना 10 मिनिटात पैसे येणार आहेत। हो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, 10 मिनिटात तुमच्या खात्यामध्ये पण अजून 1500 रुपये जमा होणार आहेत। तसेच 26,000 रुपये पण मिळणार आहेत आणि ते पण सुरू झाले, 26,000 रुपये पण सुरू झाले। त्याबद्दल पण माहिती जी आहे ती माहिती तुम्हाला सांगतो। अत्यंत महत्त्वाचा आजचा हा व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। तर राज्यातील सर्वात फेमस योजना माझी लाडकी बहीण योजना, या योजनेमार्फत दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। नुकताच तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला मिळाले, बरोबर। हे ऑगस्ट महिन्याचे तर तुम्हाला 1500 रुपये मिळाले लाडक्या बहिणींनो, परंतु पुन्हा अजून आता जो चालू महिना आहे सप्टेंबर महिना, या सप्टेंबर महिन्याचे पण 1500 रुपये आज सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सुरू झालेले आहेत। भरपूर लाडक्या बहिणींना SMS आलेले आहेत आज, आणि ज्यांना कोणाला पैसे आले नाहीत त्यांना 10 मिनिटात पैसे मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। हा व्हिडिओ जरी तुम्ही पूर्ण बघितला ना तर तुम्हाला सर्व माहिती मिळून जाणार आहे, ओके। आणि बघा, 26,000 रुपये, हे 26,000 रुपये कशाचे मिळत आहेत त्याबद्दल पण सांगतो, आणि 26,000 रुपये पण सुरू झालेले आहेत त्याविषयी पण माहिती तुम्हाला भेटणार आहे। आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे, आपल्या चॅनलवर एकच व्हिडिओ येत असतो, तो पण 26-27 मिनिटाचा एकच व्हिडिओ येत असतो, परंतु या एका व्हिडिओमध्ये सर्व तुम्हाला लाडकी बहीण योजना असो किंवा इतर महत्त्वाच्या रोजच्या आजच्या ताज्या बातम्या, डेलीच्या बातम्या तुम्हाला पाहायला मिळतात, तर आजच्या बातम्या देखील टॉप बातम्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व कामाची माहिती मिळते, तुम्हाला सर्वांना माहीत आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये रोज काही ना काही अपडेट जे आहेत त्या अपडेट समोर येत आहे। आता एक नवीन निर्णय झालेला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये, तो नवीन निर्णय काय झाला ते पण सांगतो। आणि हे बघा, तुम्हाला पुढे आता KYC करणे कंपल्सरी असणार आहे, बरं। आता सर्व माझ्या माता बहिणींना जरी लाभ पाहिजे असेल दर महिन्याला तर तुम्हाला KYC करावीच लागणार आहे। आणि हयातीचा दाखला तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत मिळून जाईल, ओके। हयातीचा दाखला तुम्हाला मिळून जाईल, तुम्ही जिथे राहता, शहरात असो किंवा कुठे असो त्या ठिकाणी तुम्हाला कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला मिळून जाईल हयातीचा दाखला, काही टेन्शन नाही। हयातीचा दाखला तुम्हाला बँकेत घेऊन जायचं आहे आणि KYC तिथे करावी लागणार आहे। आणि 1 जून ते 31 जुलै, ओके, 31 जुलै या दरम्यान तुम्हाला 1 जून ते 31 जुलैपर्यंत ही KYC सर्वांना करावीच लागणार आहे। ते पुढे चालून त्याबद्दल अपडेट येईलच, तेव्हा मी तुम्हाला सांगून टाकेल, काही टेन्शन घेऊ नका। परंतु आता जो लाभ मिळत आहे सप्टेंबरचा हप्ता, त्याबद्दल माहिती जी आलेली आहे ती माहिती बघा तुम्ही आता। चला लाडक्या बहिणींनो, आता बघा जी माहिती समोर आलेली आहे ती सर्व माहिती सांगतो मी तुम्हाला। सप्टेंबरचा हप्ता आला, हे बघा, ज्यांना पैसे आले ना सप्टेंबरचे, आजपासूनच आले पैसे, आजच सुरुवात झाली, आजच हप्ता सुरू झाला। आणि बघा, यासाठी निधी मंजूर झालेला आहे, निधी मंजूर होताच लगेच आजच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता टाकण्यात आलेला आहे। तर लवकरात लवकर पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे, हाच उद्देश सरकारचा आहे आणि सरकार ते काम
पूर्णपणे करत आहे. ओके, अत्यंत महत्त्वाची खुशखबर. हे बघा, तुम्हाला याच महिन्यात 3,000 रुपये मिळून गेले. 3,000 रुपये कसे? ऑगस्टचे पण तुम्हाला याच महिन्यात 1,500 रुपये मिळाले आणि सप्टेंबरचे पण याच महिन्यात, म्हणजे 1,500 आणि 1,500 3,000 रुपये याच महिन्यात तुमच्या खात्यामध्ये. आता 26,000 रुपये पण मिळत आहे. त्याबद्दलची माहिती आहे ती माहिती पण आपण समजून घेऊया. 26,000 रुपये डायरेक्ट खात्यात, हो खात्यात 26,000 रुपये पण खात्यामध्ये जमा. याबद्दल पण जी माहिती आहे ती माहिती पण सांगतो. आता इथून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला एक एक अपडेट एकदम सिम्पल आणि आपल्या सोप्या भाषेमध्ये मी सांगतो. माझी फक्त एकच विनंती आहे, तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा. ऑल अँड ऑरती सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करा. चला बघा, आता सर्व माहिती एकदम सोप्या सिंपल भाषेमध्ये तुम्हाला मी आता सांगतो. बघा, चला लाडक्या बहिणींनो, आता बघा जी माहिती आपण बघणार आहोत ती माहिती तुम्ही आता बघा. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे माझ्या सर्व माता बहिणींसाठी. लाडक्या बहिणींसाठी माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण होईल अशी अपेक्षा होती. मात्र आता या योजनेतून राज्यातील सुमारे 1.25 लाखांहून अधिक महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. हे बघा, काय होत आहे की भरपूर बहिणींची पडताळणी होत आहे आणि अपात्र केलं जात आहे. अपात्र का केलं जात आहे तुम्हाला माहीतच आहे. निकष महत्त्वाचे आहेत. निकषात जरी ज्या महिला ज्या लाडक्या बहिणी बसणार नाहीत त्यांना 1,500 रुपयेचा लाभ हा बंद केला जात आहे. ओके, त्याचप्रमाणे भरपूर लाडक्या बहिणींना हप्ता बंद करण्यात येत आहे. जवळपास 26 लाख प्लस लाडक्या बहिणींचा हप्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे आता एक दिलासादायक अपडेट अशी आहे की ज्या 26 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांची पुन्हा पडताळणी करा. त्यामधून ज्या बहिणी पात्र असतील त्यांना पुन्हा लाभ सुरू करा असे देखील आदेश शासनाने दिलेले आहेत. आता पुढे बघा महत्त्वाची माहिती. सरकारच्या निर्णयामुळे अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. लाखो लाडक्या बहिणींना सरकारने मोठा झटका दिला आहे. अपात्र महिलांची मोठी यादी जाहीर केली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे. खोटी माहिती, बनावट दस्तऐवज आणि नियमभंग केल्यामुळे प्रशासनाने मोठा सर्वे करून एकाच झटक्यात लाखो महिलांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. बघा, एकाच झटक्यात लाखो महिलांना योजनेतून बाहेर काढण्यात आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मोठी यादी जाहीर केलेली आहे. मोठी यादी बघा, मोठी यादी जाहीर झालेली आहे आणि या मोठी यादीमुळे काय झालेलं आहे, भरपूर बहिणींचा लाभ जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. लाखोमध्ये बहिणींचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. आता निकषात जरी बसणार नाही तर लाभ बंद होणार आहे. आता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबरचा लाभ आता दिला जात आहे. ऑगस्ट महिन्याचे तर पैसे मिळाले, आता सप्टेंबरचे पैसे दिले जात आहे. चला त्याबद्दल जी माहिती आलेली आहे ती माहिती आता आपण बघूया. बघा ती माहिती. चला आता तुम्हाला सांगतो मी, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये पुन्हा 1,500 रुपये त्याबद्दल जी अपडेट आलेली आहे ती अपडेट तुम्हाला सांगतो. सर्वात मोठी खुशखबर आहे. आता सर्व लाडक्या बहिणी खुश होणार आहात. ही अपडेट अपडेट महत्त्वाची आलेली आहे. बघा, लाडकी बहीण योजना ऑगस्ट हप्ता मिळाल्यानंतर आता सप्टेंबर हप्ता सुरू होत आहे. 1,500 रुपये सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मिळू शकतो. म्हणजेच 26 तारखेपासून हप्ता सुरू होईल अशी आशा आहे. त्यामुळे अजून प्रतीक्षा करावी लागेल.
हे बघा अत्यंत महत्त्वाची मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी ते तारीख समोर आलेलं आहे. काय म्हटलेलं आहे बघा, सप्टेंबरचा हप्ता सुरू होत आहे 1500 रुपये. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मिळू शकतो हप्ता, म्हणजे जवळपास 26 तारखेपासून हप्ता सुरू होईल अशी आशा आहे. आता ही अधिकृत अपडेट नाही, परंतु एक आशा आहे असं इथे म्हटलेलं आहे. म्हणजे जवळपास 26 तारखेपासून हप्ता सुरू होऊ शकतो आणि 26 तारखेपासून हप्ता सुरू होईल आणि पुढील 2-4 दिवसानंतर म्हणजे 26 तारखेपासून सुरू होईल. 26 तारखेला काही बहिणींच्या खात्यामध्ये, त्यानंतर 26 तारखेनंतर 2-3 दिवसात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल हप्ता अशी आशा आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे, अपडेट आली होती लाडक्या बहिणींसाठी, त्यामुळे ही अपडेट तुम्हाला द्यायची होती. आणि काही नवीन माहिती देखील लाडकी बहीण योजनेसंदर्भात आली होती, ती माहिती पण मी तुम्हाला सांगितली. ओके, तर लाडक्या बहिणींनो अत्यंत महत्त्वाची खुशखबर, जवळपास तुम्हाला 26 तारखेपासून हप्ता सुरू होणार आहे लाडकी बहीण योजनेचा. आणि अजूनपर्यंत कोणालाच हप्ता मिळालेला नाही. जो हप्ता आलेला आहे ना तुम्हाला आता, तो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे. मागील महिन्याचा हप्ता या महिन्यात देण्यात आलेला आहे, म्हणजे तो सप्टेंबरचा हप्ता नाही, तो ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपयेचा हप्ता आहे लाडक्या बहिणींनो. आलं तुमच्या लक्षात? तर ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात. सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला जवळपास 26 तारखेनंतर, ओके, 26 तारखेनंतर जमा होणार आहे तुमच्या खात्यामध्ये, ही माहिती समोर आलेली आहे. तर लवकरच माहिती येणार आहे आणि सर्व हप्ता तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता पण मिळून जाईल, काही टेन्शन नाही. आणि हप्ता रेग्युलर तुम्हाला मिळतच राहणार आहे, त्यामध्ये काही टेन्शन नाही. आणि पुढे चालून तुम्हाला 2100 रुपये देखील शासनामार्फत दिले जाणार आहेत 1500 ऐवजी. ओके, आता 26,000 रुपये कसे मिळणार त्याबद्दल अपडेट समजून घ्या. 26,000 रुपये पण मिळणार आहेत, त्याबद्दल माहिती जी आहे ती माहिती तुम्हाला सांगतो. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगितली. चला आजच्या ताज्या बातम्या बघा तुम्ही आता. चला आता आपण आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघणार आहोत आणि 26,000 रुपये संदर्भात अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. पुढे माहिती या संदर्भात मी देतो तुम्हाला, काही टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती भेटणार आहे आपल्या चॅनलवर. आता तुम्ही काय कराल, तुम्ही व्हिडिओ कट कराल, तर व्हिडिओ कट करू नका. आता ज्या बातम्या आहेत आजच्या बातम्या, या बातम्या अत्यंत महत्त्वाच्या, त्या बातम्या तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाहीत, फक्त आपल्या चॅनलवर या कामाच्या बातम्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. बघा, पहिली बातमी आहे शेतकऱ्यांना दिलासा, आर्थिक मदत मिळणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा. बघा, राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या आपण बघत आहोत की जबरदस्त पाऊस सर्वचकडे आहे. अनेक ठिकाणची पिके जी आहेत ती पाण्याखाली देखील गेलेली आहेत. अशातच आता सरकारने शेतकरी भावांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काय मोठी घोषणा केली, शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा. राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं भरणे यांनी म्हटलं आहे. मुसळधार पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. यावर बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले की ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्राच्या पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरू आहेत. बघा काय म्हटलेलं आहे, तर बघा, उर्वरित क्षेत्राच्या पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे, म्हणजे लवकरच ते पूर्ण होईल आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावरून उपाययोजना देखील सुरू आहेत. अत्यंत महत्त्वाची अपडेट. पुढे बघा, गेल्या 2 महिन्यामध्ये अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यातील तब्बल 30 जिल्ह्यातील 195 तालुक्यांना या पावसाचा फटका बसला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये 17,85,714 हेक्टर, 42,84,400
846 42,84,846 एकर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे। या काळात 654 महसूल मंडळामधील खरीप पिके धोक्यात आले आहे। सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, भाजीपाला, फळ पिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे। त्यामुळे आता सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे। ओके, चला पुढील बातमी बघा। ही बातमी अत्यंत महत्त्वाची होती। चला बातमी नंबर 2 बघा। अत्यंत महत्त्वाची बातमी नंबर 2 आहे। मोठी बातमी समोर आलेली आहे। संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेतील या लाभार्थ्यांना आता दरमहा मिळणार 2500 रुपये। सामाजिक न्याय विभागाचा निर्णय, ऑक्टोबरपासून वाढीव लाभ। हे बघा अत्यंत महत्त्वाची माहिती। आता दरमहा मिळणार आहेत 2500 रुपये। संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात आणि श्रावणबाळ योजनेसंदर्भात जे हप्त्यामध्ये वाढ करण्यात येत आहे त्याबद्दल माहिती बघा। संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजनांमधील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। दिव्यांग लाभार्थींसाठी आहे बरं बघा। त्यानुसार त्या लाभार्थ्यांना आता दरमहा 1500 रुपयाऐवजी 2500 रुपये मिळणार आहेत। राज्यातील दिव्यांग कल्याण संघटना लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने त्यांच्याकडील दिव्यांग लाभार्थ्यांच्या लाभात 1000 रुपयात वाढ केली आहे। 1000 रुपयाने वाढ केलेली आहे। काही वर्षापूर्वी हा लाभ 1000 रुपयापर्यंत होता, त्यात 500 रुपयाची वाढ करण्यात आली होती। मात्र तेवढ्या तुटपुंज्या रकमेत 40% जास्त दिव्यांग असलेल्यांचा उदरनिर्वाह भागत नव्हता। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनुदान वाढीचा निर्णय घेत त्यांना दिलासा दिला आहे। या वाढीव अनुदानासाठी दिव्यांग लाभार्थीच पात्र असणार आहेत। सोलापूर जिल्ह्यात श्रावणबाळ, हे बघा श्रावणबाळ निराधार योजनेच्या 2.25 लाखांपर्यंत लाभार्थी आहेत। त्यात 8 ते 9 हजारपर्यंत दिव्यांग लाभार्थी असून त्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे। तर बघा, तर या योजनेचा लाभ जो आहे तो फक्त दिव्यांग लाभार्थ्यांनाच होणार आहे आणि दिव्यांग लाभार्थीच पात्र असणार आहेत 2500 रुपयेसाठी। ओके, चला ही बातमी पण अत्यंत महत्त्वाची होती। ही बातमी समजली। बातमी नंबर 3 बघा तुम्ही आता। चला ही बातमी तुम्हाला समजली। आता बातमी नंबर 3 बघा। अत्यंत महत्त्वाची बातमी नंबर 3, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे। हे बघा 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट। लवकरच लागू होणार 8वा वेतन आयोग। कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्या 8व्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत सर्व सरकारी कर्मचारी। तर 8वा वेतन आयोग कधी लागू होणार याकडे त्यांचे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत। तर बघा, दरम्यान 8वा वेतन आयोग लागू झाल्यावर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना खूप मोठा फायदा होणार आहे। दरम्यान लवकरच कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोगाबाबत खुशखबर मिळू शकते। सरकारने याबाबत अपडेट दिले आहे। बघा, 8व्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना मुळात पगारात वाढ होऊ शकते। सरकारी कर्मचाऱ्यांना मूळ पगार हा 18,000हून 26,000 केला जाऊ शकतो। बघा, तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं ना 26,000 रुपये मिळतील, 26,000 रुपये मिळतील। तर बघा ती 26,000 रुपयाची अपडेट ही आहे। तर 18,000 रुपये पगार असेल तर ती 26,000 रुपये होणार आहे। आलं तुमच्या लक्षात? हे बघा 26,000 मिळणार हे मी तुम्हाला सांगत होतो ना सुरुवातीला। तर हे 26,000 रुपये आहेत ते, म्हणजे तुमची पगार जरी 18,000 रुपये असेल
तर तुमची पगार होणार आहे 26,000 रुपये केली जाऊ शकते असं सांगण्यात येत आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, परंतु 8व्या वेतन आयोगानुसार हे होऊ शकतं. दर 10 वर्षांनी 8वा वेतन आयोग लागू केला जातो. यामध्ये सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना हे बघा पेन्शनधारकांच्या वेतनास भत्ते आणि निवृत्ती वेतनाचा आढावा घेतला जातो. देशात 50 लाख सरकारी कर्मचारी आणि 65 लाख सेवानिवृत्त पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. आलं लक्षात? तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी होती, बातमी नंबर 3. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगत होतो ना 26,000 रुपये मिळेल, 26,000 रुपये मिळतील. तर हे 8व्या वेतन आयोगानुसार जरी 18,000 पेमेंट असेल तर ती 26,000 रुपयेपर्यंत जाऊ शकते 8वा वेतन आयोग जरी लागू झाला तेव्हापासून. ओके, तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी होती, बातमी नंबर 3. चला आता शेवटची बातमी आहे, एवढी शेवटची बातमी बघून जा. बातमी नंबर 4 तुम्ही बघा आता. चला बातमी नंबर 4 तुम्ही बघा आता. अत्यंत महत्त्वाची बातमी नंबर 4 आहे. हे बघा बातमी नंबर 4. तर भारत ताठ मानेने उभा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला आणि धमक्यांना भारताचे थेट उत्तर, सप्टेंबर महिन्याची खळबळ उडवणारी आकडेवारी पुढे. काय बातमी आहे, देश विदेशातील पण बातम्या समजून घेत चला. हे बघा, कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी याकरिता भारतावर मोठा दबाव टाकण्याचे काम डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केले जात होते. बरोबर आहे. त्याचाच एक भाग म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लावला. टॅरिफ लावूनही भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. मग काय डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सल्लागारांनी थटथयाट सुरू केला. भारताबद्दल वादग्रस्त विधाने केली. मात्र भारत त्यांच्यापुढे अजिबातच झुकला नाही. उलट भारताने रशियाकडून तेल खरेदी अधिक वाढवली. हे बघा, ऑगस्टपेक्षा सप्टेंबर महिन्यात हा आकडा जो आहे तो अधिक वाढला. चीनच्या भूमीवर नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात थेट देखील भेट झाली. हे बघा, तर नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात भेट देखील झाली. काही झाले तरीही आम्ही दोन्ही देश एक आहोत असा संदेश जगाला रशिया आणि भारताने दिला. भारतावर 50% टॅरिफ लावून अमेरिकेसोबत संबंध चांगले आहेत. मात्र कोणीही भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी रोखू शकले नाही. नुकताच आलेल्या आकडेवारीनुसार जुलै आणि ऑगस्टच्या तुलनेत भारताने अधिक तेल सप्टेंबर महिन्यात रशियाकडून खरेदी केलं आहे. यामुळे हे स्पष्ट होत आहे की अमेरिकेच्या दबावाचा भारतावर कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला नाही. ओके, रिपोर्टनुसार 1 ते 16 सप्टेंबरच्या मध्ये भारताने 17.3 लाख बॅरल प्रत्येक दिवशी रशियाचे तेल आयात केले. या तुलनेत जुलै आणि ऑगस्ट महिन्यात 15.9 आणि 16.9 लाख बॅरल प्रत्येक दिवशी होते. सप्टेंबर महिन्यातील बुकिंग वाढताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये म्हणून थेट धमकी दिली. मात्र हे बघा, थेट धमकी दिली होती. मात्र याच भारतावर काहीच परिणाम झाला नाही. बघा, याचा भारतावर काहीच परिणाम झाला नाही हे स्पष्ट दिसत आहे. हेच नाही तर अमेरिकेच्या दबावानंतर तेल रिफायनरी कंपन्यांना सरकारने नवीन कोणतेही निर्देश दिले नव्हते. तर बघा, भारत हा जगातील सर्वात मोठा तिसरा असा देश आहे की जो रशियाकडून 88% कच्चे तेल आयात करतो. चीन हा रशियाकडून तेल खरेदी करणारा जगातील पहिल्या क्रमांकावर देश आहे. मात्र अमेरिकेकडून भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचे टॅरिफ लावण्यात आला. मात्र चीनवर अजूनही कोणत्याही प्रकारचा टॅरिफ हा अमेरिकेने लावला नाही आहे. ओके, तर ही बातमी देखील महत्त्वाची होती. चला पुढील एक महत्त्वाची माहिती समजून घ्या.
तर आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या बातम्या बघितल्या। त्यामध्ये आपण भारत ताठ मानेने उभा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला आणि धमक्यांना भारताचे थेट उत्तर, सप्टेंबर महिन्याची खळबळ उडवणारी जी काही आकडेवारी होती तेलाची, त्या संदर्भात बातमी समोर आली, ती बातमी आपण बघितली। त्यानंतर आपण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी बघितली। 8व्या वेतन आयोगाबद्दल एक मोठी अपडेट जी आली होती ती बातमी पण आपण बघितली। तसेच आपण बघितलं संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेतील दरमहा आता मिळणार 25 रुपये, कोणाला याचा लाभ मिळणार आहे आणि ऑक्टोबरपासून वाढीव लाभ कोणाला मिळणार आहे त्याबद्दल पण माहिती आपण समजून घेतली। तसेच आपण शेतकरी भावांसाठी दिलासादायक अपडेट, आर्थिक मदत मिळणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा, ही बातमी पण आपण बघितली। आणि सुरुवातीला राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील आपण माहिती बघितली। ओके, सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलं। लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कुठली पण योजना असो, सर्व योजनेसंदर्भात माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते आणि थोडा व्हिडिओ लांब असतो, परंतु सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगत असतो। ओके, तर आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली आणि आजच्या ताज्या बातम्या बघितल्या। सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवर मिळत असते, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा। भेटू आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।